नमस्कार मित्रांनो, आज आपण बीड जिल्ह्यामधील तामेश्वर मंदिर या ठिकाणी आहोत। तामेश्वर मंदिर हे केस तालुक्यात येणारं महादेवाचे प्रसिद्ध असं मंदिर आहे। आपण जाणून घेऊयात की महादेवाच्या मंदिराची महिमा काय आहे। देवप्पा, महादेवाची महिमा सांगा आम्हाला तामेश्वराची। हे आमचं तामेश्वराचं मूर्ती जे लिंग स्थापन केलेलं आहे ते रामाना अभय अरण्यात ज्यावेळेस वनवासाला फिरत होते त्यावेळेस त्यांनी नित्यपूजेसाठी एक आमचं शिवलिंग केलेलं आहे स्थापन। का तर ह्याच्या मागे आणखीन आख्यायिका आहे की धारोळा पण सीताची नाणी आहे, पुन्हा इकडे उतरशी पिंपरीला पण एक त्यांची एक आख्यायिका आहे असे। त्याच्यामुळे त्यावेळेस आमच्या जी आख्यायिका आहे तर नित्यसेवेसाठी रामाने हे एक शिवलिंगाची स्थापना केलेली आहे। या ठिकाणी आमच्या शिवारामध्ये कुठेही कडुनिंबाचं झाड उगवलं जात नाही, जरी उगवलं तरी छोटं मोठं होऊन लगेच वाळून जातं ऑटोमॅटिक। आमच्या शिवारामध्ये कुणी जर एखाद्या वेळेस कडुनिंबाची लाकूड आणलं तर त्याच्या घरी सर्प निघतोच। देवाचा जो कोबरा किंग नाव आहे तो सर्प निघतो, पण आम्ही त्याला मारत नाही, आम्ही त्याला गावाच्या बाहेर नेऊन फक्त सोडतो, धरून हाताने धरून सोडतो। आम्हाला काय ते दंश करत नाही, काय नाही। आणि पुन्हा जरी दंश केला तरी पहिले आमच्या पूर्वजांनी सांगितलेली आख्यायिका अशी आहे की मंदिरात आणून टाकलं की काही नाही, ऑटोमॅटिक विषबाधा नष्ट होते। आमच्या जसं आम्ही कळतंय आम्हाला तसं अजून काही कुणाला सर्पदंश आमच्या गावात झालेला नाही। पुन्हा आमच्या इथं असं कोणतं की काय हिमान म्हणायचं त्याला लिंबाचं झाड तर नाही, पण आमच्याकडे देवाला भरपूर मानणारे सगळं आज यात्रेसाठी पूर्ण गावातील जो बी कुणी असेल कुठं तो आमच्या यात्रेसाठी गावात येतो। एखाद्या दिवस दीपोळीला येणार नाही, पण आज यात्रेसाठी सगळे गावातले आमचे कुठं पण असले तर येतातच। आता हे तामेश्वराची यात्रा सुरू झाली, आज कितवा दिवस आहे? यात्रा किती दिवस चालते? आज दुसरे दिवस आहे, काल एकादशीपासून चालू झाली, हे पौर्णिमेपर्यंत चालते। आता चैत्र पौर्णिमेपर्यंत यात्रा। देवाची पालखी मिरवली जाते। पालखी किती वाजता निघते? आता संध्याकाळी 9:30ला पालखी निघते। संध्याकाळी 7 वाजता शेरण्याचा प्रोग्राम होतो। आधी गावातल्या प्रत्येकाची नवसाच्या शेरण्या वाटल्या जातात। 9:30ला पुन्हा पालखी निघते। ते उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत, उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत पालखी गावात असते आमच्या। नंतर दुपारी 2 वाजता कुस्त्याचा कार्यक्रम होतो। संध्याकाळी पुन्हा सगळे कार्यक्रम होतात। काय पौर्णिमेच्या दिवशी पुन्हा एक हनुमान जयंतीचा उत्सव होतो। पुन्हा संध्याकाळी ललित एक गावातलं एक असं एक म्हणजे कार्यक्रम आहे ललित, ते गावातलं सगळं कार्यक्रम असतो गावाचाच। ते त्यात काय कुठले कलाकार नसतात, त्या गावातले सगळे कलाकार ते कार्यक्रम झाले की ललिताची सांगता झाली की आमची यात्रा संपते। म्हणजे पालखी जी संध्याकाळी निघते देवाची पालखी निघाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दिवस उजळला तरी पालखी खाली टेकल्या जात नाही नाही नाही, ते पालखी मानकरी अथवा गावातील नागरिक गावकरी म्हणजे गावातील सर्व नागरिक आपल्या खांद्यावर घेऊन गावभर देवाची मिरवणूक काढतात। आपल्या गावातील जे बी लहान तर पुरुष, महिला नाही, महिला हात लावत नाहीत, फक्त पुरुषच, पुरुषाच्या खांद्यावर पालखी असते। रात्रभर पालखी गावात मिरवणूक चालते। हे होते तांब्याचे देवस्थानाचे पुजारी तामेश्वर केज बीड।